मंडळी 2025ला जन्मलेली मुलं बीटा जनरेशनची असतील, ज्या अभिमानानं सांगतील आम्ही बीटा जनरेशनवाली आहोत। याच वर्षी सुनीता विल्यम्स 9 महिने अंतराळात राहून सुखरूप पृथ्वीवर परतल्या, ज्याचा प्रत्येकाला अभिमान आहे। एक महिला काय कर्तृत्व गाजवू शकते हे पुढची पिढी सांगेल। व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा चेहरा बनल्या, हे पुढच्या पिढ्यांना आपण सांगणार आहोत 2025ला काय घडलं। पण त्याच वेळी एका मुलीला या समाजात हुंड्यासाठी जीव द्यावा लागतोय। इतका विरोधाभास आपल्या समाजात किती खचून भरलाय बघा। एका बाजूला आपण आपल्या पुढारलेपणाचे कितीतरी बँड वाजवतो, मिरवत फिरतो, दुसरीकडे आपल्या समाजातलं हे विदारक जळजळीत वास्तव आपल्या सगळ्यांच्या मानगुटीवर बसलंय। पुण्यातली घटना समाज म्हणून आपल्या सगळ्यांना अंतर्मुख करायला लावणारी आहे। लग्नात कोट्यवधी रुपये खर्च करून संपत्तीचं प्रदर्शन करणारे किती भिकार मानसिकतेचे असतात। लग्नातल्या त्या खोट्या सेट सारख्या त्यांच्या इब्रती किती तकलादू असतात, हे पुन्हा एकदा समोर आलंय। पुण्यातल्या अजितदादा गटाचे पदाधिकारी राजेंद्र अगवणेंची सून वैष्णवीनं मोठ्या स्वप्नासह आयुष्याची सुरुवात केली हो, पण हुंड्यासाठीच्या भिकार मानसिकतेनं तिच्या गळ्याला फास लावावा लागला। मुलीच्या वडिलांनी याबद्दलचे आरोप गंभीर केले। ते म्हणतात ही हत्या आहे। बापानं काळजाचा तुकडा तर दिलाच दिला, पण सोबत मुलाला लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोनं दिलं। त्याचबरोबर 7.5 किलो चांदीची ताटं दिली त्यांना जेवायला, फॉर्च्युनर गाडी दिली मिरवायला फिरायला, पण पैशांचा हव्यास संपला नाही। ही घुसमट इतकी टोकाला गेली, इतकी असह्य झाली की बापासह स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्या पोरीला जीव सोडावा लागला। हुंडा कायद्यानं गुन्हा आहे या समाजात, पण त्याला समाज मान्यता आहेच की। हुंडा स्टेटस सिंबल आहेच की। दोघांसाठी सुद्धा तो सौदाही आहे, जो जाहीरपणे केला जातो, मिरवला जातो। श्रीमंतांच्या घरात राहणारे सुद्धा या भिकार मानसिकतेनं ग्रासलेले आहेत। म्हणून मुली ओझं वाटतात समाजाला। हुंड्याचा हा राक्षस आजही समाजाच्या मानगुटीवर बसून जीव घेतोय सगळ्यांचे, घुसमट करतोय कित्येक पोरींचे, त्यांच्या आयुष्याचे, त्यांच्या संसाराचे। आणि आज हाच सवाल घेऊन आलोय, पण त्याआधी बघूया नेमकं घडलं काय, एक जळजळीत वास्तव। फोटोत दिसणारा हा हसरा चेहरा आज जगात नाही। शशांक सोबत प्रेमविवाह करून आनंदी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या वैष्णवीला लग्नानंतर अवघ्या 2च वर्षात गळफास घेऊन आत्महत्या करावी लागली आहे। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचे वडील आनंद कसपटेंनी सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केल्याचा आरोप केला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची वैष्णवी सून होती। राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार कसपटेंनी केली। वैष्णवीच्या माहेरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार हगवणेंना लग्नात भरमसाठ हुंडा दिला गेला, ज्यात 51 तोळे सोन्याचे दागिने, 7.5 किलो वजनाची चांदीची भांडी, एक फॉर्च्युनर गाडी, सनीज वर्ल्डमध्ये भव्य विवाह सोहळा, लग्नानंतर चांदीची मूर्ती, नुकतंच 1.5 लाखांचा एक मोबाईल, तर माहेरी आल्यावर प्रत्येक वेळेला 50,000 ते 1 लाख रुपये देण्यात आले। महत्त्वाची बाब अशी की वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्या 2023 साली झालेल्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही उपस्थिती होती। त्यांनी तिथे फॉर्च्युनर गाडी पाहिल्यानंतर हगवणेंना यासंदर्भात विचारणा केल्याचा दावा वैष्णवीच्या वडिलांनी केलाय। तर काही महिन्यांनंतर हगवणेंकडनं जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी करण्यात आली आणि ते पैसे न दिल्यामुळे हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीचा जास्त छळ सुरू केल्याचा आरोप कसपटे कुटुंबाचा आहे। होते खूप टॉर्चर करत होते, पण तिने आम्हाला नवीन नवीन काहीच सांगितलं नाही। ज्यावेळेस गौरी मागितल्या त्याच्यानंतर ती थोडे थोडे दिवसांनी यायची, म्हणायची पैसे मागितले ते, कधी सासूने मागितले म्हणायची, कधी नवऱ्याने मागितले म्हणायची, कधी नंदेचं नाव घ्यायची। असे दरवेळेस म्हणायची पप्पांना सांग तू द्यायला। मग मी यांना सांगायची दीदी रडती आहे, तिला खूप त्रास होतोय, पण तिच्या संसारासाठी आम्ही तिला देत गेलो। वैष्णवीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी
हगवणे कुटुंबियांना ताब्यात घेतलंय, ज्यात वैष्णवीची सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, पती शशांक हगवणे यांचा समावेश आहे. पण अजूनही वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार आहेत. मला दुःख होतं की या कुटुंबानी काँग्रेसच्या विचारात 6 दशकं आदरणीय पवार साहेबांवर काम केलेलं कुटुंब. मी त्या कुटुंबाला ओळखते, त्यामुळे मला विश्वासच बसत नाही आहे की बापरे, ज्या लोकांवर आपण अनेक वर्ष त्यांच्या आजोबांना मी ओळखत होते, म्हणजे असा एक दिवस गेला नाही की मुळशीला मी गेले आणि त्यांच्या आजोबांना जाऊन नमस्कार नाही केला. अशा सुशिक्षित ज्याला आपण म्हणतो अशा घरांमध्ये जर हुंडाबळी होत असतील तर महाराष्ट्र कुठे चाललंय? वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी तिला मारहाण झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय. दरम्यान वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या 19 खुणा आढळून आल्यात. त्यामुळे वैष्णवीनं आत्महत्या केली आहे की तिची हत्या झाली आहे, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्यामुळे पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून हुंडाबळीच्या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरतीये. पिंपरी चिंचवडहून गोविंद वाकडेसह शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. हत्या की आत्महत्या हे तपासातून समोर येईल, पण आजचं ढळढळीत वास्तव हे आहे की आज एका लेकीचा जीव गेलाय, काळजाचा तुकडा गेलाय. काही सवाल यातून निर्माण झाले ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे. बडे मुद्देच्या माध्यमातून आज आपण सवाल घेऊन आलोय. वैष्णवीच्या मारेकऱ्यांना अटक नेमकी कधी होणार आहे? 6 दिवस झाले, अजून सुद्धा काही मारेकरी यातले सापडलेले नाही आहेत. त्यांना अटक कधी? मूळ सवाल हा आहे. त्यानंतर आज आपल्याला चर्चा ह्या मुद्द्यावर करायची आहे. समाजाच्या मानगुटीवर हुंड्याचा हा राक्षस जो बसलेला आहे तो दूर कसा होणार आहे? समाजाची मान्यता या सगळ्याला आहे का? आणि मग ही समाज मान्यता नेमकी बाजूला कशी होऊ शकते? हुंड्याच्या राक्षसाला आपण खरंच संपवू शकणार आहोत का? किती बळी, किती बायकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले या राक्षसानं, पण तरी सुद्धा आपण त्याला संपवू शकलेलो नाहीये. हुंडा देणं घेणं आजही समाजात इतकं प्रतिष्ठेचं का बनलंय? कोट्यवधींचा खर्च करणारे सुद्धा इतक्या भिकार मानसिकतेचे का लोक आहेत? हा सवाल सुद्धा आहे. आणि दोन्ही बाजूंनी ती प्रतिष्ठा बनली आहे का? आणि या प्रतिष्ठेसाठी हे जीव जात आहेत का? हुंड्याला सामाजिक मान्यता मिळाली म्हणून हे सगळं होतंय का? कायद्यानं गुन्हा आहे खरं तर हा, पण गुन्हा असून सुद्धा त्याला सामाजिक प्रतिष्ठा इतकी आहे की ती मिरवलं जातं, जगजाहीर लोकांमध्ये सांगितलं जातं. त्यामुळे हा सामाजिक प्रश्न गंभीर बनलाय का? हुंडा विरोधी कायदा केवळ कागदावर उरलेला आहे का? आणि इथं हा सौदा सगळ्या जगाच्या समोर खुलेआम केला जातोय का? आणि आजचा शेवटचा प्रश्न आपल्याला हा विचारायचा आहे. या सगळ्या विषयाबद्दल बोलण्यासाठी आज आपल्या सोबत महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नावरती अतिशय तिखटपणे सवाल विचारणारे, महाराष्ट्राला आज अंतर्मुख करायला लावणाऱ्या, या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या महिलांचं हे पॅनल आहे, ज्या महिलांनी आज वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवरती आतापर्यंत भूमिका मांडली आहे. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी जोडल्या गेलेल्या आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे. रोहिणीताई, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या, विविध सामाजिक विषयांवर आवाज उठवणाऱ्या अंजलीताई दमानी आपल्यासोबत आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. थोड्याच वेळात आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या मनीषाताई तोकले सुद्धा जोडल्या जाणार आहेत. आज या चर्चेमध्ये आपल्यासोबत या पीडित कुटुंबाची, ज्यांनी आपल्या काळजाचा तुकडा गमावला आहे, त्या भिकार मानसिकतेच्यासाठी त्या कसपटे कुटुंबीय सुद्धा आपल्या सोबत आहेत. वडील, आई वडील दोघेही आपल्या सोबत आहेत. आप बीती काय आहे आपल्याला त्यांच्याकडून ऐकायचं आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत आज रुपालीताई पाटील सुद्धा आहेत, ज्या राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवक्त्या आहेत. आणि त्याचबरोबर स्वाती कसपटे या भाजपच्या प्रवक्त्या सुद्धा आपल्यासोबत, मृणाल पेंडसे सुद्धा आहेत भाजपच्या प्रवक्त्या. त्यांचंही आपण स्वागत करूया. मी या चर्चेची सुरुवात वेगवेगळ्या मुद्द्यांवरती जेव्हा आपण जाणार आहोतच, पण सुरुवातीला मला त्या कुटुंबाला विचारायचं आहे, त्यांच्या मुलीचा जीव का गेला? कसपटे कुटुंबीय आपल्या सोबत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ आहे. जेव्हापासून एक एक गोष्ट तुमच्या लेकीच्या बद्दलची, तिच्यावर झालेल्या अन्यायाची, अत्याचाराची महाराष्ट्राच्या समोर येते, आम्हाला तुम्ही सांगू शकाल का की आज वैष्णवीचा जीव का गेला? तो जीव कुणी घेतला?
अनिलजी, हा बोला. माझा हॅलो. आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो पोहोचतोय. वैष्णवीचा जीव का गेला? पोहोचतो. तिचा जीव कुणी घेतला? नेमकं काय घडलं? वैष्णवीचा जीव गेला नाही, घेतला गेला. हम्म. माझ्या मुलीला मारून टाकलं हो. दादा, माझ्या मुलीला मारून टाकलं. नाही. तुम्ही रडू नका. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. ज्यांनी कोणी तिचा जीव घेतलेला आहे त्यांना कायद्यानं शिक्षा होईपर्यंत आपण आवाज उठवत राहू. पण महाराष्ट्राला हे कळायला हवं, 2025 मध्ये आपण आलो, पण आज सुद्धा इथं हुंड्यासाठी कसे जीव घेतले जात आहेत लेकी बाळींचे. तुम्ही तुमच्या काळजाचा तुकडा दिला होता त्या घरी. लग्न झाल्यापासून तुम्हाला कुठल्या अनुभवांना सामोरं जावं लागलं? अनिलजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आवाज नाही. अनिलजी, लग्न झाल्यापासून आणि लग्नाच्या ह्या सगळ्यामध्ये काय काय घडलं? कशा कशा प्रकारच्या मागण्या तुमच्या पुढे करण्यात आलेल्या होत्या आणि त्या तुम्ही कशा पूर्ण केल्या? काही तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. अंजली ताईंना मला विचारायचं आहे, ताई, जेव्हा एक बाप आपली मुलगी देतो, एखाद्या ठिकाणी आईवडील देतात, तेव्हा त्यांच्यासाठी ती काय असते? लहानपणापासून लहानाचं मोठं करायचं, सगळं वाढवायचं, तळहाताच्या फोडासारखं जपायचं आणि ते दिल्यानंतर 4 पैशासाठी तिला फास लावण्यापर्यंत तिला मजबूर करायचं. आजही हे ढळढळीत वास्तव आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. काय सांगाल? कुठं आहे आपला समाज? आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्या मुलीच्या वडिलांशी बोलले आणि ढसा रडत होते ते. माझं तर लेकरू गेलं आणि मला खरंच राहवलं नाही, म्हणून मी म्हटलं की ते सासू सासरे तर दोषी आहेतच, पण याला तुम्ही पण दोषी आहात. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासून ती तुम्हाला सांगत होती की मला त्रास होतोय, मला मारलं जातंय. एवढंच नाही तर तिला एकदा इतकं छळलं गेलं की तिने शेवटी रॅट पॉइझन खाल्लं होतं. आणि असं असताना काय वाटतं की तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं की मी काय करणार, ते मोठी लोक आहेत, ते खूप राजकीय लोक आहेत, मी साधा माणूस आहे आणि कुठे आपल्या मुलीचा संसार मोडू नये ही माझी भावना होती. आणि हे ऐकून खरंच म्हणजे एकीकडे वाईट पण वाटतंय, पण मला रागही येतो की काय ही परिस्थिती आहे, काय आपण असं होऊ कसं देतोय. आत्ताच जसं तू म्हणालास की या जगात आत्ताचं जग कुठे गेलंय, आपण कुठे आहोत आणि अजून हुंडाबळी होतोय. आणि त्या आई वडिलांनी काय नाही केलं मुलीसाठी, म्हणून तिचं प्रेम होतं म्हणून त्यांनी 51 तोळे सोनं दिलं, फॉर्च्युनर दिली, एवढं थाटामाटात लग्न केलं. आणि मगाशी मी एका टीव्ही चॅनलवर देखील बघितलं की त्यांना अजित पवारांनी प्रश्न विचारला होता की ही फॉर्च्युनर तुम्ही दिली का यांनी मागितली होती. तर म्हणजे कुठेतरी हे मला असं वाटतंय की हे हॉरिबल प्रकरण आहे अक्षरशः. म्हणजे तिला आधी रॅट पॉइझन खायला लागलं होतं. ती सतत सगळ्यांना सांगत होती. एकदा तर तिला म्हणजे प्रेग्नेंट होती तेव्हा तो म्हणाला की हे माझं मूल नाहीये आणि तेव्हा देखील तिला मारहाण करण्यात आली. मला असं वाटतंय की अतिशय हॉरिबल. आणि पहिलं तर मला रुपाली ठोंबरेंना सांगायचंय की राष्ट्रवादी पक्षाकडनं तुम्ही आता अधिकृतपणे सांगा की असं करणाऱ्या सगळ्या लोकांना आम्ही पक्षातून उचलून फेकून देऊ. कारण अजितदादा पवारांना पण तुम्ही म्हणता दादा आणि तुम्ही म्हणता की तुम्ही ते लाडकी बहीण वगैरे सगळं जाऊ दे. तुमची मुलं आज जय आणि पार्थ पेक्षा ही छोटी होती, 23 वर्षाची मुलगी होती आणि आज तिचं जीवन संपलं. मला तर खूप डिस्टर्बिंग वाटतं हे सगळं. आणि म्हणून मी तिच्या वडिलांना देखील म्हटलं की मी उद्या सकाळी पुण्याला येऊन जोपर्यंत या सगळ्यांना अटक आणि हे फरार रामायण जे आहे ना ते संपतच नाहीये. झालं कारण की सगळे फरार होतात.
हवी तेवढी तुम्ही पोलिसांची ताकद लावा, हुडकून काढा या लोकांना आणि या प्रत्येक माणसाची कसून चौकशी करून या सगळ्याच्या सगळ्यांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. मला तर खूप अपसेटिंग वाटलंय हे सगळं वाचून. आणि मी तर आई वडिलांना पण, मी मगाशी त्यांच्या वडिलांना पण मी म्हटलं की हे चुकीचं झालं. तुम्हाला ती मुलगी इतक्यांदा सांगत होती, एवढी थोडीच जड झाली होती तुम्हाला, तिला परत आणायला हवं होतं. खरं तर हुंडा देणं हा सुद्धा हुंडा प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. तुम्ही हो. द्यायलाच नको होतात. आणि जर असं काही तिला करत होते तर त्यांना सगळ्यांना बोलून खडसावून त्यांना विचारणं गरजेचं होतं. पण जसं ते म्हणाले की ती माणसं फार मोठी होती, आम्ही छोटी साधी माणसं आहोत, तेही मला समजतंय. पण कुठेतरी हे सगळं होताना पाहवत नाही एवढंच म्हणावंसं वाटतंय. खरंय, अस्वस्थ करणार आहे हे सगळं. आणि आज या सगळ्याबद्दल सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ताई, तुम्ही आवाज उठवलाय, तुम्ही असं म्हणताय हे जे मारेकरी आहेत या लेकीचे, या मारेकऱ्यांना खरं तर तुम्ही ग्रामीण भागातून आलेला, तुम्हाला हे सगळं वास्तव माहिती आहे या समाजातलं काय आहे ते. आजही इथं हुंड्याचा हा राक्षस मानगुटीवर बसलेला आहेच. पण या प्रकरणामध्ये एक जो हत्या आहे म्हणा किंवा जीव घेण्यासाठी परावृत्त करणं असेल, प्रवृत्त करणं असेल, हे सगळं आहे ते पचवण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय. आणि तुम्ही आवाज उठवता, तुम्ही म्हणताय की त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे ज्यांनी तिचा जीव घेतला किंवा जीव जायला कारणीभूत ठरले. काय आहे या प्रकरणातले 2 अँगल फार महत्वाचे आहेत. एक आहे तो सोशल स्टेटसचा अँगल आहे. आपल्याकडचे सामाजिक प्रतिष्ठेची मानकं इतकी विचित्र आहेत ना, की लग्न करून दिलेली मुलगी, तिचं घर हे तिचं जन्म दिलेलं घर नाहीच, तिचं लग्न करून दिलेलं घर हेच तिचं घर. आणि ती खानदानी अशिलाची घरंदाज जर असेल आणि ते तिला सिद्ध करायचं असेल तर जीव गेला तरी 72 तिने परत फिरायचं नाही किंवा तिला परत आणायचं नाही. हे जे सामाजिक प्रतिष्ठेचं जे मानक आहे किंवा प्रतिष्ठा नावाचं जे थोतांड आहे, ते थोतांड अशा निष्पाप जीवांचा बळी घेतं. हे फार वाईट आहे. आता एक दुसरी गोष्ट अशी आहे, याला जोडून एक दुसरा अँगल महत्वाचा असा आहे की हे सगळं चालू असताना याच मुलीची थोरली जाऊ मयुरी हगवणे, जिने पोलिसांमध्ये तक्रार केली होती, तिला सुद्धा अशाच पद्धतीची वागणूक सासरच्या लोकांनी दिलेली होती. तेव्हा इथल्या पोलीस व्यवस्थेने कसलीही तसदी घेतली नाही की त्या पोरीला न्याय द्यावा, त्या पोरीच्या बाजूने तिची तक्रार नोंदवून घ्यावी, असं काहीही केलं नाही. आता कदाचित सरकार पक्षाकडून प्रवक्ते सांगतील, नाही नाही आम्ही अजितदादांना सांगू, आम्ही तक्रार दाखल करायला सांगू, मग आम्ही बोलू. म्हणजे मंत्र्यांनी सांगितल्यावर तक्रार दाखल होणार, तक्रार सामान्य माणसांनी सांगितल्यावर दाखल होणारच नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये एरवी आपल्याकडे महिला आयोग नावाची ही अंधश्रद्धा कधी संपणार आहे? या महिला आयोगाकडून काही अपेक्षा कराव्या की नाही कराव्या माणसांनी? खरंय ते, अगदी का बरं बरोबर. या सगळ्यांमध्ये महिला आयोग दखल घेत नाही? 10 महिन्याचं छोटस बाळ आईच्या मृत्यूनंतर आणि त्या सासरघरची सगळी लोक जिथं बेपत्ता आहेत, या बाळाची देखभाल कोण करेल? इतकी साधी गोष्ट पोलिसांच्या लक्षात येत नाही. निलेश चव्हाण नावाचा बंदूकधारी गुंड त्या बाळाला घेण्यापासून त्यांना मज्जाव करतो. त्या निलेश चव्हाणवर पोलीस कसलीही तक्रार अजून दाखल करत नाहीत. खरं तर निलेश चव्हाण नावाच्या गुंडावर लगेच मकोका अंतर्गत कारवाई व्हायला हवी. परंतु व्यवस्था कशी आरोपींची भलावण करते आणि जिथे पीडितेचा मृत्यू होताना तिच्या अंगावर 19 व्रण दिसत आहेत, तेव्हा तो मृत्यू संशयास्पद आहे, त्याची संशयास्पद मृत्यू म्हणून नोंद व्हायला हवी होती आणि तपासाचे सूत्र फिरायला हवी होती. परंतु तशी तपासाची आणि मृत्यूची नोंद होत नाही. याचा अर्थ पोलिसांकडे सुद्धा एक अलिखित संकेत असतात की माणूस सत्ताधाऱ्याचा असेल तर FIR करताना 100 वेळा विचार करा. अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसालाच तुम्ही जर आरोपीच्या कटघऱ्यात उभं करत असाल आणि नाही वैष्णवीच्या वडिलांनी तक्रार का दाखल केली नाही असं म्हणत, अहो तक्रार दाखल केलेले किती गुन्हे तुम्ही घेता आणि त्यावर किती तपास करता, हाही पुढे संशोधनाचा विषय आहे. आता तरी अजितदादांनी दखल घ्यावी. अजूनही 4 दिवस झालेत घटना घडून, त्या माणसाची पदावरून हकालपट्टी झालेली नाही, हे फार उल्लेखनीय आहे. त्या माणसाची पदावरून हकालपट्टी होणं गरजेचं आहे. तो काही सराईत गुन्हेगार नाही, त्यामुळे तो कुठेही लपून बसू शकत नाही. तातडीने त्याला अटक झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं ही हत्याचं आहे, सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला हवेत. ठीक आहे रुपालीताई, तुम्ही पक्षाच्या प्रवक्त्या आहात, मी येतोय तुमच्याकडे.
पक्षाच्या प्रवक्ते आहात, पण त्याआधी एक तुम्ही सुद्धा लेख आहात आणि आम्ही रुपालीताईंना बघितलेलं आहे अन्यायाच्या विरोधात दंडुका घेऊन सुद्धा प्रसंगी उभं राहताना. जर पक्षाची भूमिका या संदर्भातली काही असो, थोबडवणार का तुम्ही त्या माणसाला ज्याने आज जीव घेतला एका लेकीचा? माझी काम करण्याची पद्धत ही पहिल्यापासून सर्वजण बघत आले. आता ज्या शिवसेनेच्या उभाटाच्या सुषमाताई बोलत होत्या, सुषमाताई प्रकरण संवेदनशील आहे हो. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सरकार आणि विरोधक म्हणून बोलत असाल तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कृपया याच्यात राजकारण करू नका. ही रुपाली पाटील जर ते 10 महिन्याचं मूल देत नसतील तर आज संध्याकाळी तिथे जाऊन ते मूल त्या आजोबाच्या हातात देईल, हे लक्षात घ्या तुम्ही. रुपालीताई, ही रुपालीताई प्रवृत्ती तुमच्याबद्दल जमवायची आहे. दुमत नाहीये, तुमच्याबद्दल दुमत नाहीये. त्यांना राजकारण म्हणताय ना, मग राजकारण ते नाहीये का? त्याला आतापर्यंत का पोचलं जातंय? आता एक त्याला लक्षात त्याला घ्या. त्याला त्याला त्या खुर्चीवर त्याचं ते पदाचे मेडल तो लावून फिरतोय ना, फरार आहे तो सत्ताधारी म्हणून मिरवत असेल तर त्याला त्याचे ते काढले पाहिजेत ना, त्याचे अंगवस्त्र जी कवच कुंडल घेऊन फिरतोय तो. नक्कीच काढले पाहिजे. मला लाज वाटते की तो पदाधिकारी आमच्या पक्षाचा आहे की जो समाजात संदेश देण्यासाठी चांगल्या कामासाठी काम करायचं असतं, तिथे तो स्वतःच्या घरातल्या लेकी बाळ्या सुना सांभाळू शकत नाही, त्यांना आत्महत्या प्रवृत्त करायला लावतो किंवा तिची हत्या करतो. अशा लोकांना समाजात, पक्षात तर जागा नाहीच, समाजात सुद्धा जागा नाही. तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की ही हिने जी काही हिला आत्महत्येला प्रवृत्त केलेला आहे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोस्टमॉर्टम मध्ये लक्षात येते की तिच्या आई वडिलांनी सांगितलं की तिला सतत मारहाण होत होती आणि तिचा खून झालेला आहे. मग हा आत्महत्याला प्रवृत्त करणारा गुन्हा हा 302 मध्ये सुद्धा जाऊ शकतो आणि तो तपासाच्या अन्वये जाणार. परंतु हे जे याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की राजकीय, कसला राजकीयावर असतं? मला सांगा, कुठल्या जाती धर्माला आणि राजकीय असताना वेगळा कायदा नाहीये. त्यांच्या घरातील 3 जणांना अटक केली आहे. पण ताई हे राजकीय कवच कुंडल म्हणून वापरतात ना, आम्ही अमक्या होत आणि तमक्या होत. आज तो पोरीचा बाप सांगतो ही मोठे लोक आहेत म्हणून आम्ही त्यांच्याशी नडू शकत नाहीये. हे मोठे पण त्यांना त्या पदातून येत आहे, माज तिथून येतोय त्यांना. हा माज त्याचा आहे, फरार होऊ शकतो, मला कोणी शोधू शकत नाही, मी नाकावर टिचून जाऊ शकतो. हे येत आहे कुठून? हे त्याच पदांमधून येत आहे, त्याच राजकीय व्यवस्थेतून येत आहे. हे सरकार माझा आहे म्हणून येत आहे. हा जो माज आहे त्या हगवण्याचा, येणाऱ्या 2-4 दिवसात तुम्हाला त्यांच्या मुसक्या आवळलेल्या दिसतील. त्यांना सोडणार नाही. कुठलाही राजकीय वरदहस्त अशा गुन्ह्याला काहीही करून वाचवू शकत नाही. आज त्या वडिलांच्या वेदना आहेत. आज लक्षात घ्या, त्यांची मुलगी अशा पद्धतीने जर जग सोडून जात असेल, ते काय हो, उद्या आमच्या वडिलांच्या बाबतीत असं झालं तर त्यांच्याही तेच वेदना असणार आहेत. त्याच्यामुळे राजकीय वरदहस्त हगवण्यांना नाही, त्यांच्या या गुन्ह्याला त्यांना कठोर कडक कारवाई होण्याचेच आदेश म्हणजे पोलीस तर करतातच आहे. ताई, पोलीस करतील हो. माझा थेट सवाल आहे, तुम्ही आता कार्यक्रमच्या मध्ये मेसेज करा, त्याचे पदाचे जे कपडे आहेत ना, त्याचे जे झूल पांघरलेले त्याने आत्ताच्या आत्ता हकालपट्टी करून सगळ्या महाराष्ट्रात मेसेज गेला पाहिजे. मेसेज गेला पाहिजे, आमचा त्याचा संबंध नाहीये आणि त्याची लायकी नाहीये. 100% एक लक्षात घ्या, राजेंद्र हगवणे या बातमीनंतर कळलं की मला आमच्या पक्षाचे आहेत, पण खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे, ते जर आमच्या पक्षाचे आहेत तर आम्हाला लाज वाटायला लागलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचे ते बुरखे टराटरा फाडल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. ते आपल्या सोबत आता कसपटे कुटुंब आहे, मला पुन्हा एकदा त्यांच्याकडे जायचंय. ताई, मी येतो तुमच्याकडे. खरं तर रोहिणीताई पण आहेत आपल्या सोबत आणि इतर मृणालताई सुद्धा आपल्या सोबत आहेत. अनिलजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तुमचा आवाज म्यूट आहे, प्लीज तुमचा आवाज म्यूट कर. आला. अनिलजी, महाराष्ट्राला सांगा, लग्न जमल्यापासून ते आत्तापर्यंत तुमच्याकडे काय काय मागण्या यांनी केलेल्या होत्या, कसा वैष्णवीचा छळ मांडला होता?
म्यूट काढा फक्त प्लीज, आमच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. मला कळलं, मला नाही कळलं. हा बोला बोला, येतोय आवाज, बोला. हो ना, नक्की झालं. हा अनिलजी बोला, तुमचा येतोय आवाज. हा, माझ्या मुलीचं कॉलेजमध्ये त्यांच्या शशांक आगवणीशी प्रेम संबंध होते. हम्म. तर मला उशिरा समजलं. बर. त्यानंतर एक जण शशांक आगवणीने आमच्या गावातल्या एका मुलाकडं 30-30 माणूस येतो, हा त्यांच्याकडं त्याला लग्नपत्रिका मुलाची दिली, हा. त्यांचीच हम्म. मुलानेच दिली आणि माझ्याकडे पाठवल्यानंतर तोपर्यंत मला काहीही माहित नव्हतं की यांचं हे कॉलेजमध्ये असंच. बर. तर मी त्या माणसाला सांगितलं की बाबा ठीक आहे, एवढे मोठे हे, त्यांनी मला सांगितलं की राजेंद्र आगवणींचा मुलगा आहे, असं आहे, त्यांचं एवढी शेती आहे. मला सांगितलं 70 एकर साताऱ्याला शेती आहे, पोकलँड आहे, जेसीबी आहे, बावधन आपलं कोकुमरे एवढं क्षेत्र आहे, असं आहे तसं सांगितलं मला. हम्म. ठीक आहे म्हणलं, मला काय तेवढं हे नाही, मला चौकशी करू द्या, असू द्या, ठीक आहे, मी चौकशी करून तुम्हाला सांग, हम्म. बघूया पत्रिका जुळणं आणखी काय होणं. पण ठीक आहे म्हणले, 2 दिवसांनी सांगा. 2 दिवसानंतर मी त्यांची हिस्ट्री चेक केली. हिस्ट्री चेक केल्यानंतर मला काय ते जेवढं त्यांनी त्या माणसाने सांगितलं तेवढं काय मला लक्षात आलं नाही. 2-4 एकर काय काय असेल की मला थोडीशी कळले त्यांची. पोकलँड आहेत की नाही ते पण नाही समजलं. पण हम्म. सगळा विचार करता माझ्या बुद्धीला ते पटलं नाही, ते माझ्या मुलीला तिथं देणं. हा हा. त्यानंतर मी 2-4 महिने थांबलो. 2-4 महिने थांबल्यानंतर मला मी नाही म्हणून सांगितलं त्यांना. नाही म्हणल्यानंतर मी एक XYZ स्थळ आलं. त्या स्थळाची लोक यायची, उद्या यायची, म्हणून त्यांनी ह्या शशांक आगवणे त्या स्थळावाल्यांना, मुलावाल्यांना फोन केला संध्याकाळी हा. की असं असं जे काय सांगितलं असेल, आता सांगितल्यानंतर ती लोक येणं बंद झालं. त्यानंतर 2 महिने 3 महिने आणखी गेले. मी थोडा दिवस आणखी थांबलो. 2-3 महिन्यानंतर दुसरं स्थळ आलं. दुसरं स्थळ आल्यानंतर त्याही लोकांना असंच रविवार किंवा आमच्याकडे गुरुवार किंवा रविवारचा असं चांगला दिवस म्हणून येतात बघायला, बोलावतात मुलाला बघायला. हम्म. तर रविवार पाहून ते आले. रविवार म्हणून यायचे. तर असंच त्याही मागण्यांना तसंच केलं की त्या नवरदेवाच्या त्यांच्या तिकडे फोन केला की असं 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 आहे, ते विषय सोडून द्या. हम्म. त्या रात्री मला 11 वाजता जरा असं कळल्यानंतर मी घाबरलो हा. आणि मला भावांनी दवाखान्यात ऍडमिट केलं. हम्म. वस्तीमध्ये आहे, धनराज पार्क म्हणून ऍडमिट केलं. हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर आले रात्रीचं तिथं ठेवलं. सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी आमचे दाजी आणि त्यांचा मुलगा आणि आमचे भाऊ सगळे असताना त्या मुलाची आमच्या मुलीची नणंद आणि शशांक आगवणे हे आमच्या घराच्या बाजूला काळी फॉर्च्युनर काय कुठली गाडी होती, काळी गाडी, मर्सिडीज काय कुठली गाडी घेऊन आले. गाडी घेऊन आले. हा. एक तर दवाखान्यात आणि आल्यानंतर तिथं ते हुंड्याची फोनवर मागणी झालं. त्या दिवशी केली होती त्यांनी, ज्या काही नाही, गोष्टी तुमच्याकडे मागितल्या. नाही, हे सुरुवातीचं आहे. ते हा. आल्यानंतर त्यांनी पळून न्यायची भाषा बर. केली म्हणजे पळून नेतो म्हणून असं सांगितलं. पण आमच्या घरच्यांना ते लक्षात आलं, मी तर दवाखान्यात होतो. ते दाबादाबी करून ते पुरं गोळा झाल्यानंतर हे निघून गेले. हुंड्याची मागणी कधी गेल्यानंतर केली? हुंड्याची मागणी कधी केली आणि काय हुंड्याची मागितलं मागणी त्यांनी? केली. हुंड्याची मागणी केली. साखरपुडा झाल्यानंतर हुंड्याची मागणी केली. हा. साखरपुडा होय, पण साखरपुडा मी चांगला जोरात केला. इथं वाकडच्या इथं टिपटॉप इंटरनॅशनल हॉटेल आहे, तिथं साखरपुडा केला वाकड हायवेला. हम्म. साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतर त्यांचं थोडं थोडं मागत गेलं. पण त्यापूर्वी काय झालं साहेब, मी त्या मुलाचे शशांक आगवणे, सुशील आगवणे, करिश्मा आगवणे आणि राजेंद्र आगवणे यांची मिसेस, याच 4 जणांसंग त्यांनी मला म्हणले की आता हे मी हतबल झालो म्हणजे हे कुठेही माझ्या मुलीला मागणं आलं की फोन करून मोडायला लागले. मग माझा पर्याय शेवटी उरला की जाऊ दे तिथं. माझी मुलगी पण म्हणली की मला त्यांच्याशी लग्न करायचं म्हणून मग मी मिटिंग घेतली. मिटिंग घेतल्यानंतर असं असं ठरलं की मग त्यावेळेस असं ठरलं की आम्हाला असं असं आता मी फोन करून आता मी त्यांच्या पायाच पडायला लागलो.
हा, म्हणजे माझी तुमच्यावरच त्यांनी वेळ आणली ती. पण मला माझ्या वाटा बंद मूळ केल्या, मूळ माझ्या सांगा, वाटा बंद. मूळ सांगा, त्यांनी तुमच्याकडे काय काय मागितलेलं होतं, तुम्ही त्यांना काय काय दिलं, काय काय दिलं त्यांना? माझ्याकडं माझ्याकडं 50 तोळे सोने, 50-51 तोळे सोनं द्या म्हणले. हा. आम्हाला गाडी पाहिजे म्हणले. हम्म. मी तांबे पितळाचं हे द्यायचं, तुम्हाला म्हणले आम्हाला चांदीची भांडी हवी. हा. चांदीची भांडी म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणलं, चांदीची भांडी तुम्हाला तर चांदी. लक्षात नाही आलं की हे सांगतायत तर श्रीमंत, पण हे मानसिकरित्या भिकार आहेत म्हणून? तुम्हाला लक्षात नाही आलं? मुलीच्या प्रेमापोटी साहेब. बरं, लग्नानंतर त्यांनी काय काय केलं ते पण सांगा. छळ कसा केला ते सांगा, मला नंतर चर्चा करायची आहे. अं, लग्न झाल्यानंतर अजून काय काय डिमांड केली त्यांनी? लग्न झाल्यानंतर त्यांनी लग्न झालं 5-6 महिन्यानंतर अधिक मास आला. हम्म. अधिक मासाला माझ्या मुलीला सांगितलं की चांदीची भांडी, ताट ते चांदीचं, निरंजन चांदीची द्यावी लागते, पोशाख हे ते सगळं काय जे द्यायचं ते द्यायला लागलं. हम्म. ठीक आहे म्हणलं, देतो म्हणलं, दिलं, तेही दिलं. त्यांच्या जावयाच्या भावांनाही त्यांचा मान सन्मान केला. हम्म. त्यांनाही चांदीचं ताट नाही पण तांब्याचं ताट वगैरे आमच्यात देतात ते दिलं. त्यानंतर ते झालं, अंगठी दिली मुलाला. माझ्याही मुलीला दिली मी, नाही असं नाही, माझ्या दोघांना दिली. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी अधिक मास झाला सगळं, गौरी गणपती आले, गौरी गणपतीला बाकी मी आता म्हणलं ठीक आहे. मग असंच मुलीला सांगितलं की जा तू, माहेरच्याकडून गौरी देतात नवी नवरी, माहेरच्याकडून लक्ष्मी देतात. म्हणलं आली मुलगी माझी, मग माहेरच्याकडून लक्ष्मी देतात म्हणलं, मग घरी आल्यानंतर मग ती सांगायला लागली की मम्मी मला गौरी द्यायला सांगितलं. त्यावेळेस तिची मोठी जाव होती त्यावेळेस, पण ही म्हणली तुझ्या जावाकडून घे की, ती आधी आलेली आहे, त्यांचे तिकडे सांग. तिची परिस्थिती, तिला वडील नाहीयेत, आई आणि त्या दोघी मायलेकी असतात, दोघीच आहेत त्या. मग माझ्याकडे माझ्या मुलीला सांगितल्यानंतर बरं ठीक आहे म्हणलं बघू. मग तिची मम्मी म्हणली की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आता मुखवटे येतात, मातीचे येतात, पण ते देते तुला दिवाळी फराळ काय द्यायचं ते देते. पण त्यावेळेस ती म्हणली की नाही, माझ्या सासूने चांदीचेच मुखवटे मागितले आम्हाला, चांदीचे पाहिजे. लक्ष्मी सुद्धा चांदीचं- चांदीची पाहिजे, कारण ती विकून पुन्हा त्याच्यातून पैसा कमवायचा आहे. माणसाची लक्ष्मीचे भूक काय मुखवटे असते? मागितले. लक्ष्मीचे मुखवटे चांदीचे मुखवटे त्या लक्ष्मीचे द्यायचे, तर ठीक आहे म्हणलं, मग देऊ म्हणलं. पण त्याचे पण आम्ही पण चालू. ठीक आहे, म्हणजे बघा, महाराष्ट्र ऐकतोय हे सगळं, हे समोर आलेलं प्रकरण आहे. महाराष्ट्राच्या हजारो लाखो घरांमध्ये ह्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या लेकी बघत असतील तर म्हणत असतील ह्याच्यापेक्षा कमी अधिक आहे. फक्त प्रत्येक सणाला हे शोषण ठरलेलं आहे. म्हणजे सण आला की लगेच डिमांड सुरू होतात. रोहिणीताई आपल्या सोबत आहेत. रोहिणीताई, तुम्ही ज्या परिसरात आहात, मी ज्या मराठवाड्यात आहेत, किंवा सगळ्या भागांमध्ये आजही हा हुंड्याचा कलंक आहे कमी अधिक प्रमाणात. पण या सगळ्याच्या मागे एक मुद्दा आहेच ना, तो अमान्य कसा करता येईल? सामाजिक प्रतिष्ठा जोडली गेलेली या सगळ्याशी, देणाऱ्याची सुद्धा आणि घेणाऱ्याची सुद्धा. आणि या सगळ्यात जीव जातोय पोरींचा आणि त्यांच्या बापांचा. हे दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राचं की आजही हुंडाबळी सारख्या घटना महाराष्ट्रात होत आहेत आणि आजही महाराष्ट्राच्या मायलेकींना आत्महत्या केली जाते, त्यांची हत्या केली जाते. या निमित्ताने मी सगळ्यात पहिले वैष्णवीच्या आई वडिलांना आमच्या सगळ्यांच्या वतीने हा विश्वास देऊ इच्छितो की जोपर्यंत वैष्णवीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सगळ्या त्यांच्या पाठीशी उभा आहोत आणि तिला न्याय मिळण्यासाठी जोपर्यंत तिला न्याय मिळणार नाही आम्ही आमचा लढा थांबवणार नाहीत. आणि ही सगळी त्यांच्या बोलताना जे आपण ऐकतोय त्यातनं खरंच मन हेलावून टाकणाऱ्या घटना आहेत. पण यामध्ये अनेक ठिकाणी शंका उपस्थित होण्यासारखं आहे की आधी तिच्या जाऊला त्रास झाला म्हणून तिने तक्रार नोंदवली, त्या बाबतीमध्ये पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. वैष्णवीला त्रास झाला, पोलीस तक्रार नोंदवल्या नंतर देखील पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली दिसत नाहीये. कागदोपत्री जेवढे मी कागदपत्र बघितले मला कारवाई केलेली दिसलेली नाही. त्यानंतर तिच्यावरती एवढ्या 19 ठिकाणी आपण बघितलं की तिच्या शरीरावरती जखमा आहेत. ह्यावरून हे आपल्याला दिसतंय की तिची हत्या झाली आहे. आणि हे झाल्यानंतर आरोपी फरार होऊच कसे शकतात? बरं,
जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे तिथे दादा पालकमंत्री आहेत, ज्यांच्या पक्षाचा हा व्यक्ती तालुका अध्यक्ष आहेत. आपल्याला शंका उपस्थित होते की त्यांना पाठिंबा दिला जातोय का, कारण तात्काळ ही घटना बाहेर आल्यानंतर तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा का घेतला गेला नाही. त्याच जिल्ह्यामध्ये महिला आयोग आहे. सगळ्यात पहिले तर मी महिला आयोगाला श्रद्धांजली अर्पण करते, कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इकडे तिकडे फोटो सेशन करत राहणाऱ्या महिला आयोग आत्ता कुठे जाऊन लपलंय. कारण एवढी मोठी माझ्या महाराष्ट्रातल्या माय लेकींवरती सगळ्यांना प्रश्न उपस्थित होते की लग्न करायचं की नाही करायचं. जर अशी परिस्थिती होणार असेल लग्नानंतर तर प्रत्येकीला चिंता वाटणारी घटना घडल्यानंतर महिला आयोग आहे तरी कुठे. श्रद्धांजली आम्ही सगळेच अर्पण करतो. या असल्या महिला आयोगाची आवश्यकता नाहीये महाराष्ट्राला, की स्वतःच्या पक्षाच्या लोकांवरती जेव्हा विषय येतो ना तेव्हा आपण कुठेतरी बिळामध्ये लपून जायचं. अशा लोकांची आवश्यकता नाहीच आहे महाराष्ट्राला. इथे राजकीय पाठबळ दिलं जातंय का, हा आमच्या सगळ्या विरोधकांना शंका उपस्थित होते, जी त्यांच्या वैष्णवीच्या आई वडिलांनी देखील शंका उपस्थित केलेली आहे. आणि आमचं म्हणणं आहे वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे. आणि जर राजकीय पाठबळ या माध्यमातून देण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही सगळे वैष्णवीच्या आई वडिलांसोबत त्यांच्याच पाठीशी उभं राहणार आहोत आणि ह्या सरकारचे पूर्ण हे मुखवटे बाहेर काढू. निश्चितपणे एक माध्यम म्हणून सुद्धा सांगतो की पुढच्या काही दिवसांमध्ये जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाची तड लागत नाही तोपर्यंत माध्यमांमध्ये हा विषय सातत्यानं ठेवून या प्रकरणी जाब विचारला जाईल. पण मला आता वैष्णवीचे आईवडिलांपैकी स्वातीताई सुद्धा आपल्या सोबत आहेत. आई आहेत त्यांच्या. एका लेकीचं जाणं त्यांच्यासाठी किती दुःखदायक आहे याचा आपल्याला कल्पना आहे. खरं तर बोलताना सुद्धा मला काय त्यांना नेमकं विचारावं कळत नाहीये. ताई, आज तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, पण अशा परिस्थितीमध्ये एखादी मुलगी पहिल्यांदा मन कुठं मोकळं करते तर ती जागा असते आपल्या आईची. ती आईला सांगते. तिनंही तिच्या मनातली ही सगळी घुसमट तुमच्याकडे नक्की सांगितली असेल. तिची काय व्यथा होती, काय एवढी घुसमट होती की तिनं जीव दिला. तिला नवीन नवीन काही त्रास नव्हता. नंतर 4-6 महिने झाल्यानंतर परत सुरुवात झाली. जसे हे म्हणले गौऱ्यांच्या पासून जे सुरुवात झाली, थोडे थोडे पैसे मागायला सुरुवात केली. नंतर त्यांनी लास्टला 2 कोटींची मागणी केली. तिला नाही म्हणून हा सगळा प्रसंग ओढवला माझ्या. त्याच्यावर वैष्णवी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायची, तिला मारहाण होत होती, ह्या सगळ्या गोष्टी मारहाण होत तुमच्याकडे होती. सांगायची ती. तिला आता ह्या 16 तारखेच्या आधी तिला पूर्ण एक दिवस तिला उन्हात उभी केली होती त्या लोकांनी. 13-14 तारखेला साहेब, 13-14 तारखेला तिला उभी दिवसभर उन्हात उभी केली. 9 महिन्याचं बाळ घेऊन बाळाला आतमध्ये ढकलून बाळगू दिलं. दे, आम्हाला माहिती नाहीये बाळ आतमध्ये आमच्याकडे सोडून देत दिलं. नाहीये. तिला अनेक करत यायचं नाही. दिवसभर तिला उन्हात उभी केली मुलीला. कारण काय होतं, का तिला ही शिक्षा दिली? 2 कोटी 2 कोटी पाहिजे होते. त्यांना कमी पडले द्यायला. आम्ही एवढं देऊन त्यांचं पोट भरलं नाही साहेब. 2 कोटी त्यांना कमी पडले. माझ्या मुलीला आज इतकं काळं करून मारलंय. तिला मारून टाकलं माझ्या मुलीला. इतकं एवढं मारलं. हे पद्धती असतात मारण्याचं. जनावराला पण एखाद्या मारणार नाही. एवढं माझ्या कोवळी 21 वर्षाच्या वयात मी लग्न केलं का तर त्याने चूक केली म्हणून तिच्या सुखासाठी देत गेलो, मागत गेले, देत गेलो. ही माझी चूक आहे. माझ्या मुलीला दिलं पैसे, ही माझी चूक आहे. म्हणून त्याचा किती फायदा घ्यायचा. एखादा पैसा देत असला म्हणजे किती घ्यावा. आज 1-2 महिने झाल्याचं मोबाईल साठी सुद्धा त्यांनी मागणी करतो. मोबाईल द्या, वॉच द्या, गॉगल द्या. हे किरकोळ गोष्टी झाल्या. एवढं देऊन सुद्धा तो अशा मागण्या करायचं. अंजलीताई, मागणाऱ्यांनी मागव एवढं. आणि देऊन सुद्धा माझ्या मुलीला असं चढून टॉर्चर करून शेवटी काय मिळालं मला? काय मिळालं तुम्ही सांगा. माझी मुलगी तर गेली. माझं बाळ आज माझ्या ताब्यात नाही. आम्हाला आज 5 दिवस झाले, 6 दिवस. ते 2 आरामखोर कुठे फिरतात. माझं बाळ कुठे आहे?
कोणाजवळ आहे? कोणी विचारलं? कधी मला विचारायला आले की तुमचं बाळ कुठे आहे? त्यांच्या त्यांना तरी विचारलं कुठे आहे बाळ? काय त्यांच्या ताब्यात नसून कोणाकडे दिलं? आमचे लोक काल घ्यायला गेले तर तो आरामखोर कुठला तो निलेश चव्हाण काय माहित नाही, त्याच्याकडे बाळ आणि रिव्हॉल्वर येऊन आमच्या लोकांना दमदाटी करतोय की हे तुमचा काय संबंध, त्याचा काय संबंध? तो त्यांचा ना नात्याचा ना गोत्याचा ना काय संबंध. तो आमची लोक म्हणतात ना, आणि आम्हाला त्यांच्याच हगवण्याने सांगितलं साहेब, राजेंद्र हगवण्यांच्या भावानी, मोठ्या भावानी सांगितलं. राहत नाहीये, ते मस्त सोबत नसायचं. एवढं त्रास दिला. ठीक आहे, एवढा तुम्ही त्रास शांत दिला. व्हा. ते बाळ किती रडतंय. आज आम्हाला एवढी हे विनंती, सगळं बाळाला ऐकताना आमच्याकडे द्या. हे सगळं ऐकताना या पॅनलवरच्या प्रत्येकाच्या नाही तर महाराष्ट्राच्या टीव्हीच्या स्क्रीनवर बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे, प्रत्येकाच्या मनात संताप आहे, प्रत्येकाच्या अंगावर काटा आहे की एका 9 महिन्याचं बाळ घेऊन तिला 2 कोटी रुपये बाहेरच्यांनी दिले नाहीत म्हणून तिला उन्हात उभं केलं गेलं, तिला टॉर्चर कसं केलं गेलं. आणि आज एका बापाचा जो आक्रोश आहे, मला वाटतं या महाराष्ट्रातल्या कोट्यवधी बापांना आज वाटत असेल की आपल्या लेकीच्या बद्दलचं हे दुःख प्रत्येकाला वाटत असेल हे आपलंच दुःख आहे. आणि निश्चितपणे अंजलीताई, एक बाप आणि त्याची ही व्यथा, त्याचा हा आक्रोश महाराष्ट्राच्या समोर आज आलेला आहे. काय म्हणायचं या सगळ्या गोष्टींना? हव्यास माणसाचा नेमका किती असावा? काळजाचा तुकडा दिल्यानंतर सुद्धा सोनं चांदी पैसे बँक बॅलन्स सगळं मोबाईल पासून सगळं हवंय, सगळं हवंय आणि ते नाही दिलं तर जीव घ्यायची तयारी आहे. भिकारी म्हणजे भिकारी माणसं आहे ती. भिकारी, हवरट, क्रूर, काय म्हणावं या लोकांना. म्हणजे आता ते मी ऐकलं, त्याला तिला दिवसभर उन्हात उभं करून ठेवलं आणि का तर त्याला पैसे पाहिजेत म्हणून. इतकी युजलेस माणसं झाली आहेत आता, युजलेस. रुपालीताई, माझे हात सोडून विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जर पुण्यात असाल तर आत्ताच्या आत्ता जा. 2 गोष्टी तुमच्याकडनं मी अपेक्षा करते. एक तर तुम्ही त्याचा राजीनामा नाही, त्या माणसाला उचलून पक्षातनं फेकून द्या, त्याचा बडतर्फ करा त्या माणसाला. आणि एवढंच नाही तर त्या 10 महिन्याचं ते बाळ आहे त्या आजी आजोबांकडे तुम्ही पोहोचवण्याचं काम करा. माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला, हात जोडून विनंती आहे. कोण थर्ड क्लास माणसं आहेत त्यांना म्हणा तुमची जागा तुम्हाला दाखवली पाहिजे. कोण जे सवान माणूस आहे, थर्ड क्लास माणूस, त्याला जागा दाखवा तुम्ही आता जाऊन. विचारतो ताई, रुपालीताई. नक्कीच म्हणजे तुम्हाला मी सांगते, काय नाही म्हणजे या विकृतीच्या समोर काय बोलणार आहे, म्हणजे शब्द नाहीयेत मला. तुम्ही लगेच जाणार का? मी लगेच हा जाणार. प्रश्न मी already एकट्या ताईंचा नाहीये, हा एकट्या नाही, ताईंचा नक्कीच प्रश्न नाही, तुम्हाला नाहीये, ते नक्कीच वैयक्तिक नाहीये, तुम्हाला म्हणत नक्कीच नाहीये. नाहीये. नक्कीच महाराष्ट्राचा नाही. आज सवाल आहे हा. संध्याकाळी ते तहानं बाळ आजोबाच्या हातात असेल. लक्षात घ्या, मी कोण सत्ताधारी आणि कोण काय म्हणून सांगत नाहीये, पण मी एक महिला म्हणून मी आपला तुमचा शो झाला ऍक्च्युली मगाच्या डिबेटमध्ये पण मी सांगितलेलं आहे. मी आता तिथले जे बावधनचे इन्स्पेक्टर आहेत त्यांनाही कॉल केलाय, त्यांनाही मेसेज केलेला आहे, पण टीव्हीवर बोलत होते म्हणून ते राहिलेले. लहान लेकरू आजोबाच्या हातात तुम्हाला दिसेल. आणि ठीक आहे. असे जे राजकीय पक्षामध्ये लोक आहेत हा, यांना खरंच फेकून दिलं पाहिजे. यांची लायकी नाहीये. आज त्यांना कळलं पाहिजे की त्यांनाही स्वतःला मुलगी आहे. हो, म्हणजे तुम्ही कुठले श्रीमंत भिकाऱ्यातले भिकारी आहात. आज लाज वाटली पाहिजे की 2 कोटी म्हणजे ते एकंदरीत वैष्णवीच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं ते प्रेमविवाह आहे आणि प्रेमविवाहामध्ये तुम्ही 2 कोटी मागतात. तुम्ही असा कुठला शंड मुलगा तुमचा जन्माला घातलाय की त्याला बाजारात ताई विकायला ताई तुमच्याकडे 2 ताई कोटी एक कधी? गोष्ट सांगतो महाराष्ट्राला, आज ज्या पोरींचे बाप बघत असतील ना हा शो, तुमच्या पोरीला जर कोणी हात लावला तर त्याचं मुस्काड फोडून घरी परत या, असं सांगण्याची हिंमत आज प्रत्येक बापानं सांगितली पाहिजे. छळ सहन करण्याची गरज नाहीये आणि आत्महत्या तर करायची अजिबातच गरज नाहीये आणि ह्या असल्या भिकार लोकांसाठी जीव द्यायची तर अजिबात गरज नाहीये. मला आता मृणालताईंना विचारायचं आहे. मृणालताई, हा महाराष्ट्र आहे ना, खूप बड्या बड्या बाता मारल्या जातात ना, बुरटे लोक इथं पसार होतात आणि 6-6 दिवस पोलिसांना सापडत नाहीये. काय सांगायचं या सगळ्याला? काय विश्वास देणारा त्या मायबापाला ज्यांचा आज आक्रोश तुम्ही ऐकता इथं सगळेजण?
अतिशय मनाला चटका लावणारी अशी घटना आहे. म्हणजे मन सुन्न झालंय हे सगळं ऐकून. आणि मी तर म्हणते ही आत्महत्या नाहीच आहे, ही हत्याच झालेली आहे. आणि मी अतिशय जबाबदारीने तुम्हाला आज इथे सांगते की महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस अतिशय संवेदनशील गृहमंत्री तर आहेतच, आणि कोणीही असू दे, कुठल्याही पक्षाचा असू दे, कुठल्याही पदावर असू दे, कोणालाही क्षमा केली जाणार नाही. लवकरात लवकर शोधून काढून त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केलीच जाईल. पोलीस अत्यंत वेगाने त्यांचा तपास सुरू आहे. नवरा आणि पण सासू ताई हे मला ताई सगळं प्रश्न फरार झालेल्यांचा नाहीये. आज त्यांचे चट्टे चपाटे जे आहे ते बंदुकीचा धाक दाखवून आज सुद्धा त्या कुटुंबाला दर ते गुंड निलेश चव्हाण कोण आहे, कशी काय हिंमत होऊ शकते या महाराष्ट्रामध्ये बंदुकीचे धाक दाखवून 9 महिन्याचं लेकरू पळवण्याची? एवढी हिंमत, एवढा माज, एवढी मस्ती आली आहे कुठून त्यांना? पोलिसांची झरप दाखवण्याची ही वेळ आहे का? तुम्ही करणार का फोन तुमच्या नेत्यांना आज? नक्की 100% करणार. आम्ही सगळेजण वैष्णवीच्या कुटुंबाबरोबर अगदी ठामपणे उभे आहोत. आणि जर म्हणजे अशी जर कोणी हिंमत करत असेल की गुंडगिरी, दादागिरी ही या महाराष्ट्रात चालणार नाही. आणि माझं इथे बसलेल्या सगळ्यांनाही विनंती आहे की हे प्रकरण कुठलंही राजकारण करण्याचं नाही. आपण सगळ्यांनी वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत आपण शांत बसायचं नाहीये. आणि मी अतिशय विश्वासाने आणि जबाबदारीने सांगते की वैष्णवीला न्याय हा मिळणारच. आणि जर मिळाला नाही तर राजकारण सुद्धा होईल, तुमच्यावर टीका सुद्धा होईल. हा प्लीज अनिलजी प्लीज बोला. हे प्रकरण टीका करण्याचं किंवा राजकारण करण्याचं नाहीये. हे प्रकरण टीका आणि राजकारण त्या करण्याचं बापाची ही नाहीये. अर्थ हाक आहे का? त्या बापाचा आक्रोश आहे का? अनिलजी म्हणजे आता काय सरकारला आवाहन कराल तुम्ही? लाडकी बहीण म्हणतात, मग माझ्या बहीण लाडक्या बहिणीला माझा न्याय द्या, तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या. माझी एवढीच विनंती. म्हणजे गाय घालवली आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. आणि वैष्णवीला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. फाशी घ्यायला प्रवृत्त करून आज ते 2 लोक बाहेर, आज 5-6 दिवस झाले तुम्हाला भेटून नाही. याचा अर्थ काय समजायचं साहेब? मी काय समजायचं? ती रात ठेवता, 2 बाहेर सोडता, मी काय समजायचं? रोहिणीताई, मी काय आज हा बापाचा आक्रोश तर महाराष्ट्राच्या समोर आला. लाडक्या बहिणीच्या एका मतावरती आलेलं हे सरकार आहे आणि त्या सगळ्या माता बहिणींची आण आहे या सरकारला. जर आज या व्यक्तीला न्याय मिळू शकला नाही, या बापाला न्याय मिळू शकला नाही, तर तुमची भूमिका काय असणार आहे एक विरोधक म्हणून? जर या मायबापाला न्याय मिळू शकला नाही तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ही घटना आणि या घटनानंतर जोपर्यंत वैष्णवीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही विरोधी पक्षातले सगळे लोक त्यांच्या परिवाराच्या सोबत उभा आहोत. आम्ही सरकारला प्रत्येक ठिकाणी जाब विचारणार, गरज पडली तर रस्त्यावर उतरून जाब विचारणार की हे मारेकरी गेले कुठे? तिने आत्महत्या केलेली नाही, ही हत्याच आहे. आणि जेव्हा ही हत्या झालेली आहे तेव्हा हे मारेकरी फरार होऊ कसे शकतात? त्यांचे चेले चपाटे जाऊन धमकी देऊ कसे शकतात? एवढी हिंमत यांना कुठल्या तरी पाठबळाशिवाय होऊ शकत नाही. आणि ते पाठबळ कुणाचं आहे? ते पाठबळ तात्काळ त्यांनी हे सरकारकडून जर मिळत असेल ना तर ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची की आज हे सरकारच लाडक्या बहिणींच्या मतांवरती उभा आहे. आणि आज महाराष्ट्रातल्या माता भगिनींची जी काय हालत आपण बघतोय ना, खरंच आज वैष्णवीच्या आई वडिलांचा जो आक्रोश बघतोय ना, उद्या उठून आपल्या मुलींना सासरी पाठवायचं की नाही पाठवायचं एवढ्यापर्यंत आता आपला जीव घाबरायला लागलाय. अशी हालत असेल ना, असल्या मानसिकतेची लोक असतील ना तर यांची लचके तोडली गेली पाहिजेत. यांना फक्त अटक करणं नाही तर यांना क्रूर अशी शिक्षा झाली पाहिजे आणि अशी कठोर शिक्षा झाली पाहिजे की याच्यानंतर कोणी हुंडा बरोबर आहे. कुठल्या मागताना लेकीला हात लावण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. आणि लेकींनी सुद्धा जीव द्यायचे नाही. पुन्हा पुन्हा सांगतोय, लेकींनी जीव नाही द्यायचा अशा बेकार लोकांच्यासाठी. ताई, मला माहिती आहे तुमच्या डोळ्यात पाणी आहे, अस्वस्थता तुमच्या मनात सुद्धा आहे, पण ही लढाई खंबीरपणे आपल्याला लढावी लागेल. अंजली ताई, ही लढाई सोपी नाहीये. नाही का राग येतो हे सगळं ऐकून. असं वाटतं या लोकांना जोडून काढायला पाहिजे, अक्षरशः हाल हाल केले पाहिजेत त्यांची. म्हणजे असं कधी आपण म्हणत नाही, पण काय आहे, काय आहे? शी लाज वाटते मला या सगळ्या की अशी माणसं जगतायत आणि ते आपल्या इथे आहेत महाराष्ट्रात. मला रुपालीताई तुम्हाला म्हणजे कोणी याच्यात राजकारणाचा तर प्रश्नच येत नाही, म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, आजच्या आज एक तर ते बाळ त्यांच्या आजी आजोबांकडे द्या आणि दुसरं म्हणजे या माणसाला उचलून फेकून द्या तुमच्या पक्षात. रुपाली ताई, आणि तुमच्या
त्या तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांना सांगा की आज स्टेटमेंट आलं पाहिजे की या अख्ख्या कुटुंबावर सगळ्यात स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे, की अख्खा महाराष्ट्र हादरून निघाला पाहिजे, अशी ऍक्शन करा या कुटुंबावर. रुपाली ते मी तर सांगतो, ते गावगुंडांचे धिंड काढतात ना तुमच्या पुण्यामध्ये, हिम्मत असेल तर यांची सुद्धा धिंड काढा महाराष्ट्रामध्ये. धिंड काढा महाराष्ट्रामध्ये ह्या लोकांची. कळू द्या एकदा, भिकार लोक आहेत हे, जीव घेणारे लोक आहेत हे. या लोकांना कळलंच पाहिजे, कारण का यांच्या या वृत्तीमुळे लेकी बाळी जर मरत असतील तर काय उपयोग आहे या गोष्टीचा. म्हणजे खरंच तुम्हाला सांगते की धिंड काढून यांना खरं फटकावलं पाहिजे की पुन्हा कधी हुंडा मागताना जीप रेटली गेली नाही पाहिजे या लोकांच्या याच्यामध्ये. मुळामध्ये एक लक्षात घ्या, इथे सगळं महिला पॅनलिस्ट आहे. आम्ही जरी सरकारमध्ये असलो तरी सरकारचं काम अशा गुन्हेगारांना ठेचणंच आहे. अंजलीताई, तुम्ही ज्या पद्धतीने, एक लक्षात घ्या, आपण एक महिला असल्यामुळे आपण प्रत्येक जण भावना आपल्या व्यक्त करतोय. निश्चित ते लहान लेकरू त्या आजोबाकडे दिसेल. इथनं झाल्यानंतर मी त्या जे वैष्णवीचे वडील आहेत त्यांच्याकडेच जाणार आहे आणि या हगवण्याची हक्कलपट्टी तर 100% होणार. थँक्यू ताई, थँक्यू. आणि हा मुद्दा मेसेज देण्याचा आहे, केवळ त्या नराधमांना नाही आहे. महाराष्ट्राच्या घराघरात जो कोणी आज हे शोषण करतोय, बळी घेतोय, कित्येक अशा महिला असतील ज्या बोलू शकत नसतील, कदाचित त्या तिथपर्यंत पोहोचलेल्या असतील, पण आज त्यांना विश्वास देणं गरजेचं आहे. हा महाराष्ट्र तुमच्या सोबत उभा आहे. मागासपासून मेसेज देत आहात, तो मेसेज महाराष्ट्राला द्या की आपल्या मुलीला त्रास होत असताना नका सहन करू. आपली मुलगी आत्महत्या करण्यासाठी नाही जन्माला दिलेली आहे. कारण का ठीक आहे की यांना गुन्हा, यांच्यावर यांना शिक्षा होईल, यांना फाशी होईल, यांना जन्मठेप होईल, परंतु पुन्हा एक अशी वैष्णवी आपली जाता कामा नये. ही सगळ्या आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. निश्चितच. खरं तर गुन्हा करणारा जेवढा आहे तेव्हा गुन्ह्याला पाठीशी सुद्धा आपण घातलं नाही पाहिजे आणि पोरीनी सुद्धा कुणाचा हात लावून घेतला नाही पाहिजे. ज्या क्षणाला तुम्हाला कोणी मारहाण करेल त्याचं मुस्काड फोडून घरी परत आलं पाहिजे. माहेरी येणं म्हणजे काही वाईट गोष्ट नाहीये. हा मेसेज, तो जो टॅबू आहे ना समाजातला, तो टॅबू सुद्धा तुटला गेला पाहिजे. या सगळ्यामध्ये जी सामाजिक प्रतिष्ठा आहे ती धुळीला मिळाली पाहिजे. या लोकांच्या लग्नाला सुद्धा गेलं नाही पाहिजे. अनेक गोष्टी आहेत, पण आज या चर्चेच्या माध्यमातून सामान्य प्रेक्षकांना जेव्हा आपण प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे बघा. हुंड्याचा राक्षस समाजाच्या मानगुटीवर बसलेला आहे का? तर 90% लोक म्हणतायत होय, 10% लोकांचं नाही असं म्हणणं आहे. पण आज या शोच्या माध्यमातून इथल्या महिलांनी जो आवाज उठवलेला आहे, इथल्या या जुलमी व्यवस्थेच्या बद्दल, सामाजिक व्यवस्थेच्या बद्दलचा जो आवाज उठवलेला आहे, त्यातून या कुटुंबाला हा विश्वास आपल्याला द्यायचा आहे. हा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे आणि या निबर कातडीच्या लोकांना हा महाराष्ट्र सोडणार नाही. सत्तेच्या असो किंवा कुणाच्याही मागे लपण्याचा त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी, आणि सत्तेला सुद्धा लपू दिलं जाणार नाही. कवच कुंडलं काढून घेतली जातील, हा विश्वास तुम्हाला देतो. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. बडे मुद्देच्या या चर्चेत आपण सगळे आलात. अतिशय संवेदनशीलपणे आपली भूमिका तुम्ही सगळ्यांनी मांडली, आपल्या अश्रूंसह. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण ही लढाई थांबलेली नाहीये, एवढंच सांगून बडे मुद्दे तिथं थांबतो. धन्यवाद.